टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती। मवियाना दुसरा उमेदवार दिल्यास निवडणूक अटळ। मवियाना आव्हान दिल्यास महायुती भिडणार का याकडे लक्ष। टाळी एका हाताने वाजत नाही। एसआयटी चौकशीतून सत्य समोर येईल। भाजप आमदार गोळीबार प्रकरणी चंद्रकांत पाटलांकडून गणपत गायकवाड यांची पाठराखण। नेत्यांसोबत गुंडांच्या टोळी प्रमुखांचे फोटो सेशन। कुख्यात गुंडांकडून नेत्यांच्या भेटीगाठी। सत्ताधाऱ्यांची सावली मिळवण्याचा गुंडांचा डाव का, सामान्यांचा सवाल। व्हायरल फोटो नंतर सरकारचं डॅमेज कंट्रोल। पुणे पोलिसांकडून गुंडांची परेड। गजा मारणे, निलेश घायबळची ही ओळख परेड। तर अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केली कारवाई। शिवसैनिकांचा बाबरी पतनामध्ये सहभाग असल्याचा बाळा नांदगावकर यांच्याकडे पुरावा। शिवसैनिक म्हणून नांदगावकर कार सेवेत सहभागी। फडणवीसांच्या आरोपांना बाळा नांदगावकरांचं उत्तर। उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपची टीका। उद्धव ठाकरे मोदी सरकारचे लाभार्थी असल्याची टीका। वंदे भारत प्रवासाचा फोटो भाजपकडून ट्विट। कोस्टल रोड MTHL ही ठाकरेंची गॅरंटी होती, पण श्रेय घेण्यासाठी मोदींच्या हस्ते उद्घाटनाची घाई होतीये। भाजपच्या टीकेवर ठाकरे गटाचं उत्तर। मंत्रालयात गुंड निलेश घायबळची रील बाजी। मंत्रालयामध्ये गुंड पुंडांना प्रवेश मिळतो कसा? मंत्रालय गुंडांसाठी खुलं झाल्याचा विरोधकांचा आरोप। मंत्रालयात नागरिकांची अग्निपरीक्षा। गुंडांना मात्र मोकळं रान। मंत्रालयात प्रवेशासाठी सामान्यांना लावावी लागते 3 तासांची रांग। मनोज रांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर। 10 फेब्रुवारीपासून मनोज रांगेंचा उपोषणाचा इशारा। सार्वजनिक आरोग्यासाठी प्रकल्प बंद करण्यास मागे पुढे पाहणार नाही। मुंबई उच्च न्यायालयाचे वाढत्या प्रदूषणावर सरकारला खडेबोल। ज्ञानवापी प्रकरणावरील सुनावणी पूर्ण। अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये ज्ञानवापी प्रकरणाची होणार उद्या पुन्हा सुनावणी। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। पंढरपुरात जयंत पाटील यांना मेळाव्याला यायला उशीर झाल्याने निम्म्या खुर्च्या रिकाम्या। माढा लोकसभेचा विजय निश्चित। या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांनीच फिरवली पाठ। मुंबईतील आझाद मैदानामध्ये ईव्हीएम मशीन विरोधात भीम आर्मीचं आंदोलन। चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये झालेल्या गैरप्रकारानंतर ईव्हीएम विरोधात विरोधकांसह अनेक संघटना आक्रमक। भिवंडीत नाल्याच्या पाण्यानं पालेभाज्यांची शेती केल्याचा किळसवाणा प्रकार उघड। परप्रांतीयांकडून सर्रासपणे नाल्याच्या पाण्यावर शेती, पण प्रशासनाचं दुर्लक्ष। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे लागले बॅनर। बॅनरवर थोरात यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी 275 कोटींची तरतूद। कामाला गती देण्याचं आवाहन। शहादा कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची मनमानी। कापूस कमी भावात का घेता जाब विचारता शेतकऱ्याला केली मारहाण। विद्यापीठांमध्ये खेळाची मैदानं विकसित करण्याला प्राधान्य द्या। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं रायगडमध्ये आवाहन। जळगावमध्ये ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीसांविरोधात निदर्शनं। गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई होत नसल्यानं आक्रमक। कोल्हापुरातील आरटीओ कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्यानं 3 दिवसांपासून कामकाज ठप्प। बीडमध्ये पाणी टंचाई विरोधात ग्रामस्थ आक्रमक। हंडा कळशी घेऊन ग्रामस्थ रस्त्यावर। पुण्याच्या सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला। सासवड तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून मशीन पळवली। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात। यात्रेमध्ये वारकऱ्यांची अलोट गर्दी। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।